नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. माइंडफुल मंडे सिरीजवर तुम्ही खूप प्रेम करताय. किती गोष्टी आपण नवनव्या शिकतोय, बरोबर की नाही? पण त्याच बरोबरीनं हे रिमाइंडर्स आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. कारण बऱ्याच जणींना बऱ्याच गोष्टी माहितीही असतात, फक्त आपल्याला स्वतःला आठवण करून देण्याची गरज असते. आणि म्हणूनच मी दर सोमवारी तुम्हाला इथे येऊन भेटते आणि तुमच्या कमेंट्स वाचून मला खरोखर खूप आनंद होत असतो. त्यामुळे आपण या कमेंट्स करायच्या तर आहेच, एकमेकांशी बोलायचंय. तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा एकमेकींना जर काही उत्तरं देऊ शकलात तरी सुद्धा निश्चितपणे हा संवाद चालू ठेवा. त्यानंतर हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करून टाका आणि आपण अशा पद्धतीनं ग्रो आणि ग्लो होतोय. आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स म्हणजे ही जी आपली फॅमिली आहे ती मस्तपैकी वाढत चाललेली आहे. लवकरच आपण मिलियनचा टप्पा गाठणार आहोत अशी मला खात्री वाटते, कारण माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या माझ्यावर भरभरून प्रेम करतात. असंच प्रेम असू द्या. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आत्मविश्वास वाढवण्यासाठी 5 कुठल्या गोष्टी करायच्या. त्या केल्यानंतर काही जणांना फायदा झाला असेल, पण ते करत असताना काही जणांची गल्लत सुद्धा होते. काय होतं? सेल्फ लव्ह म्हणजे एक्झॅक्टली काय? आणि सेल्फ लव्हच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर ते चुकूही शकतं. तर या संदर्भातल्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहेत. काय आहेत, कशा आहेत, यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघत राहा. आता स्वतःवर प्रेम करताना आपल्याला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे? मुळात सेल्फ लव्ह की अजून काही आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजकाल सोशल मीडिया उघडलं की एक शब्द आपल्याला सारखं कानावर पडतो, दिसतो, ते म्हणजे सेल्फ लव्ह. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला प्रायोरिटी द्या, कोणासाठीही झुकू नका. हे आपल्याला सगळेजण सांगतात, ते आपल्याला भारीही वाटतं आणि ते खूप गरजेचंही आहे. पण काय होतं, कधी कधी असा विचार मनात येतो की आपण या शब्दाचा सोयीस्कररित्या अर्थ काढतोय का? असं तर होत नाहीये ना. तर सेल्फ लव्ह म्हणजे काय? स्वतःला फक्त निवडणं नाही, तर स्वतःला समजून घेणं. स्वतःचे लाड करणं नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि त्यामुळे आपल्या प्रगतीला हातभार लावणं. हेही किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. आता हे समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? बघा, खरं तर सेल्फ लव्ह म्हणजे काय? तर आपल्या भावना, आपली एनर्जी आणि आपल्या मर्यादा म्हणजे बाउंड्रीज याचा आपण आदर करणं. हे आपण मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा समजून घेतलं. कुठे नाही म्हणायचं हे आपल्याला कळायला हवं. कधी थांबायचं हे आपल्याला समजायला हवं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी किंमत मी इतरांसाठी काय करते यावर ठरत नाही, तर मी आहे यातच आहे, हे आपण मान्य करायचं असतं. जर हे नसेल तर आपण इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःला कुठेतरी हरवून बसतो. म्हणूनच मागच्या एपिसोडमध्ये पण सांगितलं होतं की स्वतःला प्राधान्य देणं गरजेचं आहे. पण आता या सगळ्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट काय आहे तो मात्र समजून घ्यायला हवा आणि त्यामुळे आपली जी गल्लत होते ती गल्लत होणार नाही. मागचा एपिसोड बघितला नसेल तर तोही बघून घ्या आणि हा एपिसोड नीट समजून घ्या. आता हा ट्विस्ट काय? तर कधी कधी आपण सेल्फ लव्हच्या नावाखाली चुकीच्या मार्गाला लागतो. म्हणजे काय होतं, आपण म्हणतो की मला माझी शांतता हवी आहे, पीस हवा आहे, आणि त्या नावाखाली आपण आपल्या चुकांची जबाबदारी घ्यायला टाळतो. मी स्वतःला निवडते असं म्हणता म्हणता आपण इतरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला लागतो. हे चुकीचं आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. इथेच ती पुसटची रेषा आहे जी आपण ओलांडतोय का हे आपलं आपण तपासायचं असतं. आता काय, सेल्फ लव्ह वर्सेस स्वार्थीपणा म्हणजे सेल्फ सेंटर्डनेस आपल्यामध्ये आहे का हे कसं कळणार ते समजून घेणं गरजेचं आहे. या दोन्ही मधला फरक समजून घेणं गरजेचं आहे. आता सेल्फ लव्ह काय म्हणतं माहितीये? मी सुद्धा महत्वाची आहे. इथे इतरांसाठी जागा असते बरं का, तरीही मी महत्वाची आहे. आणि स्वार्थीपणा काय म्हणत असतं? फक्त मीच महत्वाची आहे, इथे कोणासाठीही जागा उरत नाही. तेव्हा तुम्ही स्वतःवर खरं प्रेम करता तेव्हा तुमच्यात इतरांचं ऐकून घेण्याची आणि आपली चूक असेल तर ती मान्य करण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. पण जिथे फक्त मी असतो की नाही तिथे अहंकार येतो आणि आपण नेहमी स्वतःलाच बरोबर ठरवू लागतो.
असं होता कामा नये. स्वतःला समजून घेणं, आपल्या कृतीवर विचार करणं म्हणजे इंट्रोस्पेक्ट करणं. तर सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला काही टोचणारे प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवणं. आता ते कसे काय? नंबर 1, काहीही घडलं तरी या सगळ्या वादामध्ये मी खरोखरच बरोबर होते, की मी उगाचच स्वतःला खरं ठरवण्यासाठी वाद घालत होते? हे आपण स्वतःला विचारायचं आहे. नंबर 2, माझ्या वागण्यामुळे समोरचा विनाकारण दुखावला जातोय का? ह्याचा विचार मनात यायला हवा बरं का. आपण तो करतोय की नाही याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नंबर 3, या माझ्या खरोखर बाउंड्रीज आहेत की मी माझी कर्तव्य टाळतीये? आता ग्रोथ म्हणजे नेहमी परफेक्ट असणं असं नसतं, तर आपण कुठे चुकतोय हे बघण्याची तयारी असणं असं असतं. त्यामुळे आपण कुठे चुकतोय हे आपल्याला बघता आलं पाहिजे. पण काय होतं, जेव्हा आपली गाडी रुळावरून घसरते, म्हणजे काय, जर आपण सेल्फ लव्हचा चुकीचा अर्थ काढायला लागतो, तेव्हा काय बरं होतं? आपण कोणाचाही सल्ला ऐकून घेत नाही, म्हणजे आपले कान बंद व्हायला लागतात. माझी शांतता म्हणजे आपण लोकांपासून इतकं अंतर वाढवायला लागतो आणि इतकं डिस्टंट व्हायला लागतो, हे सुद्धा बऱ्याचदा खूप घातक आणि चुकीचं सुद्धा असतं. नंबर 3 मुद्दा, स्वतःच्या चुकांना जस्टिफाय करायला लागतो आणि परिणामी काय होतं, मग आपली प्रगती थांबते. आपण फक्त इतरांपासूनच नाही तर आपल्या खऱ्या स्वपासूनही दूर जायला लागतो. आणि म्हणूनच आपण या 3 मुद्द्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता मग या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स कसा बरं साधायचा? स्वतःवर प्रेम करताना या काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगणार आहेत त्या समजून घेतल्या तर मला असं वाटतं तुमची गल्लत होणार नाही. नंबर 1 ते म्हणजे आपण फीडबॅकसाठी कायम तयार राहायचं. समोरचा माणूस जे आपल्याला सांगतोय तो नेहमी अटॅक करतो असं नसतं. कधी कधी तो आपल्याला आरसा दाखवत असतो, आपल्या सुधारणा व्हाव्यात म्हणून आपल्याला मदत करत असतो. त्यामुळे आपण खरोखर उगाचच इतरांचं ऐकून घेतोय की हे ऐकणं गरजेचं आहे, हे जरा शांतपणे आपण विचार करायला हवा. नंबर 2 मुद्दा, तोही अतिशय महत्वाचा आहे, ते म्हणजे हेतू तपासायचा. चेक करायचं इंटेन्शन काय आहे. मी हे स्वतःच्या स्वाभिमानासाठी करतेय की समोरच्याला त्रास देण्यासाठी करते, की उगाचच हेकेखोरपणा दाखवण्यासाठी करते? हे आपल्याला कळलं पाहिजे. आपले गोल काय आहेत, आपले टास्क काय आहेत, ते कम्प्लीट करण्यासाठी, आपली ग्रोथ होण्यासाठी हे सगळं आहे, की उगाचच मला गोष्टी सिद्ध करायच्या आहेत म्हणून आहेत? हा फरक आपल्याला लक्षात यायला हवा. नंबर 3 मुद्दा ते म्हणजे जबाबदारी घ्यायची, अकाउंटेबिलिटी. अतिशय महत्वाचं आहे बरं का. म्हणजे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं. स्वतःला आहे तसं स्वीकारणं म्हणजे स्वतःला सुधारणं थांबवणं असं नसतं. आपण ज्या आजूबाजूला गोष्टी घडतात त्यासाठी कारणीभूत जर असू तर आपण त्याची अकाउंटेबिलिटी घेणं, ती गोष्ट आपण लक्ष देऊन त्यावर विचार करणं खूप गरजेचं असतं. एखादी गोष्ट जर माझ्यामुळे घडते आहे तर त्यासाठी मी कारणीभूत असेल तर मला असं वाटतं की आपण या गोष्टीची अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे. आपण आपली कर्तव्य किंवा आपल्याला वाटणाऱ्या गोष्टी सोयीनुसार आपण झटकू शकत नाही आणि झटकू नये. नंबर 4 मुद्दा ते म्हणजे संवाद साधायचा. स्वतःची शांतता जपण्यासाठी किंवा समोरच्याला पूर्णपणे तोडून टाकायचं नाही. म्हणजे काय, स्वतःची शांतता जपायची आहे म्हणून आपण सगळ्या जगाला दूर करायचं आणि खूप एकटं एकटं राहायचं, फक्त स्वतःचा विचार करायचा, तर असं वागायचं नाही. यामुळे आपण एकटे पडू शकतो. आपल्याला समाजाची गरज आहे, समाजाला आपली गरज आहे. आपण एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. बाउंड्रीजमध्ये आपण राहत असताना आपण इतरांची मनं समजून घेणंही गरजेचं आहे. संतांनी कित्येक अभंगांमध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपण एम्पॅथेटिक असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे समोरच्याच्या मनाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. माणुसकी न विसरता आपण सेल्फ लव्ह जपायला हवं. आता कन्क्ल्युजन काय? सेल्फ लव्ह म्हणजे कोणीही पोहोचू शकणार नाही अशा उंच शिखरावर नेऊन स्वतःला बसवणं म्हणजे सेल्फ लव्ह का? तर अजिबात नाही. तर स्वतःबद्दल अवेअर होणं म्हणजे सेल्फ लव्ह आहे. स्वतःशी एक असं नातं जोडायचं जे खूप प्रामाणिक आहे, जे आपल्याला जमिनीवर पाय रोवून ठेवतं आणि जे रोज आपल्याला थोडं थोडं बदलतंय, सुधारतंय. कारण खरं सेल्फ लव्ह तुम्हाला फक्त छान वाटून देत नाही, तर तुम्हाला एक उत्तम असा माणूस बनवत असतो. आजपासून स्वतःच्या प्रेमात पडताना
या सत्याची सोबत बरोबर असू देत. म्हणूनच खरं तर हा व्हिडिओ केलेला आहे, कारण आपल्याला आत्मविश्वास जसा वाढवायचा आहे त्याच बरोबरीनं एक चांगलं माणूस म्हणून सुद्धा घडायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील, हे विचार पटले असतील, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अर्थातच आवडलेला हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.